Hello student, good morning. कसे आहात? बरे आहात ना? Yesterday we have seen grammar, interrogative, positive sentences. And day after yesterday we have learned verbs, adverb, adjective, नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, आहे की नाही, पंक्च्युएशन, असे थोडे थोडे करून भरपूर आपण घेतलेले सेंटेन्सेस. आणि सुरुवातीचे 6 महिने तर हाऊ टू स्पीक इन इंग्लिश व्हेरी वेल इन ॲज फार ॲज ग्रामर इज कन्सिडर, आहे की नाही. ग्रामरवर आधारित तुम्ही कसे बोलू शकता, म्हणजे काळावर आधारित. हो, मग 3 प्रकारचे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. त्यांचे पण 4 प्रकार, सिम्पल आणि कंटिन्युअस, सिम्पल, प्रेझेंट परफेक्ट, कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, कंटिन्युअस, अशा प्रकारे आपण घेतलेले आहे. तर तुम्ही यू मे बी स्पीक इन इंग्लिश इन द करेक्ट लँग्वेज, ओके, with your friends, with your parents, with your teachers, with your so many likely people, uncle, auntie, and we will very glad. आणि आम्हाला खूप आनंद वाटतो की तुम्ही इंग्लिश बोलायचं शिकला. आता मी ऑनलाईन आहे त्यामुळे तुम्ही काय करताय, परंतु मला विश्वास आहे कॉन्फिडन्स हा महत्त्वाचा आहे, नाही का. तर तुम्ही स्टडी करत असाल असं मला 100% कॉमेंट्स तुमचे चांगले येतात मित्र. सर आम्हाला खूप चांगल्या प्रकारे गाईडलाईन करतायत आणि तुम्ही चांगले शिकवतायत आणि बोर्डाच्या दृष्टीने तुम्ही चांगले आम्हाला मदत करताय. मला तेच हवंय मित्र हो. तुम्ही कॉमेंट चांगले करतात. फक्त आता शेअर्स करा, लाईक करा आणि सबस्क्राईब, म्हणजे आपले जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडे जाऊ द्या. कारण पर्सेंटेज जर मिळाले तर तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये सायन्सला ॲडमिशन मिळेल. इंग्लिश आणि सायन्स आणि मॅथमॅटिक्स जर तुमचं चांगलं झालं, बेसिक कन्सेप्ट मित्र, बेसिक कन्सेप्ट जर तुमच्या चांगल्या झाल्या, तुम्हाला पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, नाशिकमध्ये, चांगल्या सिटीमध्ये, चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल. आणि त्याची फी पण गव्हर्नमेंट कमी असते, आहे की नाही. जर तुमचे पर्सेंटेज कमी असेल, 1,00,000-1,50,000, अरे काय आई वडील कुठून पैसे आणतील बाबा. तर तुम्ही हा फायदा घ्या. आणि मी ज्याप्रमाणे आता इथे फक्त मला आता 30-35 वर्षाचा अनुभव आहे मित्र, म्हणून मी तुम्हाला देतोय. आणि चांगल्या प्रकारे स्टडी करा, हीच माझी काय विश, इच्छा, सदिच्छा. आणि यू मे स्टडी, तुम्ही करत असाल असं मला नाही, यू मस्ट, नाही का, करतच असाल. आणि या ठिकाणी सायन्सचं पण दिलेलं आहे. बरेचसे सो मेनी रिझन्स आर देअर, म्हणजे कारणं लिहा, त्याच्यावर 4 मार्काचा प्रश्न, 2 कारणं लिहा. आणि मॅच द फॉलोइंग, डिस्टिंग्विश विथ, म्हणजे कम्पॅरिझन करा. आणि आन्सर द फॉलोइंग, ड्रॉ फिगर, आणि फिगर दिलेले त्याच्यातली चूक काय आहे का नाही. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवर 3-4 आकृत्या मित्रावर दिलेल्या आहेत. आईजवर दिले आहे, डोळ्यावर दिलेले आहेत, हर्टवर दिलेले आहेत, आहे का नाही. त्याचप्रमाणे ओम्स लॉ, रेजिस्टन्स, भरपूर दिले तुम्हाला. आता तुमचं असं वाटत असेल का हा प्रश्न सोपा आहे, तो प्रश्न सोपा आहे, तो प्रश्न, तर यू मस्ट स्टडी अँड राईट अ लेटर टू युअर फ्रेंड इन्व्हाइटिंग हिम टू अटेंड युअर सिस्टर्स मॅरेज. आणि बहिणीच्या लग्नासाठी मित्राला पत्र लिहायचं आहे. बहिणीच्या लग्नाचं आहे, आता बहिणीचं लग्न आहे, मग काय, राईट अ लेटर टू युअर फ्रेंड, मित्राला पत्र लिहा. कशासाठी, इन्व्हाइटिंग हिम टू अटेंड युअर सिस्टर्स मॅरेज. आणि आमंत्रण कशाचं, बहिणीच्या लग्नासाठी मित्राला पत्र लिहायचं आहे. खूप सोपं आहे. मग मित्राला लिहा, पेरेंट्स, आईवडिलाला लिहा, अंकलला, आंटीला, कोणाला पण लिहा. बर्थडेबद्दल तुम्हाला तर आता चांगल्या प्रकारे लिहिता येईल. फेस्टिवल आहे, इंडिपेंडन्स, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आहे, दिवाळी वेकेशन आहे, समर वेकेशन, विंटर आहे. भरपूर तुम्हाला पत्र चांगल्या प्रकारचं लिहिता येईल. आणि ॲड्रेस वगैरे आता तुम्हाला सर्वांना माहीत झालं आहे, बदलले. आता नवीन पद्धत, इकडे डाव्या बाजूला पहिलं तिकडे होता आणि
या ठिकाणी शिवनेरी ॲड्रेस आहे. शिवनेरी मेन रोड, लातूर, 5 ऑक्टोबर 2025. जी डेट दिलेली आहे ती टाका, नसेल तर तुमच्या मनाने टाका. आणि ॲड्रेस तुमच्या दिला असेल तर तो टाका, नसेल दिला तर कोणताही टाका. आता इथं शिवनेरी मेन रोड, लातूर, 5 ऑक्टोबर 2025. माय डिअर फ्रेंड, प्रिय मित्र, वी आर ऑल वेल हिअर. आम्ही सर्व ठीक आहोत. वी होप यू आर ऑल्सो व्हेरी वेल. नाही का देर? आणि असं आम्हाला वाटतंय की तू पण चांगला असेल. ऑल्सो व्हेरी वेल देर. You will be glad to know that my sister will be married on 25/3/2026. आणि मग आम्हाला असा आनंद वाटतो की तुला सांगायला की माझ्या बहिणीचं लग्न 25 मार्च 2026ला आहे. आय वुड लाईक यू टू बी विथ अस ऑन द हॅपी ओकेजन. आणि असं आम्हाला वाटतं की तू आमच्याबरोबर ह्या लग्न प्रसंगी असावा, नाही का? ऑन दिस ओकेजन प्लीज कम ॲट लिस्ट 2 days बिफोर. आणि कृपा कर बाबा 2 दिवस आधीचे लग्नाच्या, नाही का? लग्नाच्या 2 दिवस अगोदरच ये, आम्हाला आनंद वाटेल, नाही का? बिफोर. वी नीड युअर हेल्प. आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे. प्लीज डू कम. आणि तू येच. प्लीज डू कम. यू मस्ट कम. मे नॉट, यू मस्ट कम. डू कम. आणि ये विथ रिस्पेक्ट टू युअर पेरेंट्स. आणि आईवडिलांना आदर. युअर सिन्सिअरली मित्र, नाही का? आणि तुमची सही नाही करायची, सिन्सिअरली लिहायचं. आणि काही XYZ असं लिहायचं. मित्र हो, चांगल्या प्रकारे शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. कारण स्टडी व्यवस्थित करा. हे इंग्लिशमध्ये लिहून ठेवा. बरेचसे लेटर दिलेले आहेत. स्टडी, लाईक, शेअर. ओके, थँक्यू. आनंदी.